अध्याय 19. मयुरेश्वराय नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीये नमः. श्री गुरुभ्याय नमः. नमन तुझला कैवल्यनंदना श्री रमा रघुनंदना. शुभ आशीर्वाद द्यावा श्री गजानन विजय ग्रंथ लेखना. काशीनाथ गंधर्व ब्राह्मण येऊन स्वामीचे दर्शन गेला मनातून आनंदून. त्याच्या पाठीवर कोपला मारून वंदले जावे त्वरित निघून. तार आहे तुझी खामगावी वाट पाहून. खामगावी येताच ब्राह्मण मनी वंदला स्वामींनी जाऊन. दिले मजला मुनासपीची नोकरी लावून. स्वामी करताच भक्ताची इच्छा पुरी. स्वामी आले नागपुराला गोपाळ बुट्टीच्या सीताबडीच्या सदनाला. निवास केले त्याचे भव्य सदनाला. गोपाळ बुट्टी वंदला निरंतर राहावे स्वामींनी सीताबडीला. गोपाळ बुट्टीच्या श्रीमंतीनी निजास पाहुनी. स्वामी गेले मनी विचार करुनी. तोच द्वारी हरी पाटलाला पाहून. स्वामी गेले मनी आनंदून. स्वामी उठले जेवण्या पंक्तीवरुनी. हरी पाटील वंदला स्वामी शेगाव गेलिया मात्रावस्य घेऊनी. पुन्हा शेगाव येऊनी गोपाळ बुट्टी वंदला. करावा धरले चरण जानकाबाई नको करू चिंता. झाला एक पुत्र होईल तुझा हा एक पुत्र सद्गुणी. यमलोकी जाशील तू कैसे सौभाग्य घेऊनी. स्वामी आले राजा रघुजी भोसले घरी येथुनी. त्यांना शुभ आशीर्वाद देऊन घेतले श्रीरामचंद्राला. प्रभू रामदर्शनाला. स्वामी आले हरिपाटलास शेगावी. धार कल्याणाचे रंगनाथ साधू आले स्वामीच्या दर्शनाला. दोन्ही रंगले आध्यात्मिक विषयात बोलला. समर्थाच्या त्या गोष्टी मठातील कोणीच नव्हते ते विषय जाणणार. स्वामी वंदले येणार येथे वायुदेवनंदन सरस्वती भेटला. मठ ठेवता स्वच्छ जसे ठेवतो आपल्या देवनंदन सरस्वती बघुनी. एखादी चिंधी पाहून जाईल कोपून. जम अग्नीचे अवतार आहेत वासुदेव नंदन सरस्वती. इच्छता ठेविला मठाभोवती. आले शेगावी वासुदेव नंदन सरस्वती. दोघे स्वामी एकमेका वंदन करती. भक्त बाळाभाऊस गेले आश्चर्य वाटून. बाळाभाऊ वंदले स्वामीस जाऊन. आपले दोघाचे मार्ग वेगळे असून आपण बंधू कसे. बाळाभाऊ चांगले विचार प्रश्न. ईश्वराकडे जाण्याचे मार्ग तीन. सावळे ओवळे संध्यास्नान उपोषण व्रताचे अनुष्ठान ही कर्माचे अंगे असून ह्याचे करतो तो आचरण त्याला म्हणतात कर्मवेता. दुसरा भक्तिमार्ग हा शुद्ध असावे लागते आचरण आणि मन तसेच दयान भक्तीमध्ये करावे लागते लीन. मुखी सदा ईश्वर स्मरण तेवढे ब्रह्मांडात तेवढे असते कुंभक. रेचकाच्या पीडित करुणी आसन द्यावा लागतो योग मार्ग साधून. या तिन्ही मार्गाचे अंतिम एक मिळते फळ ते खरे ईश्वर दर्शन. ह्या तिन्ही मार्गाचे ह्याही केले आचरण ते गेले ईश्वर प्राप्ती करून. वरिष्ठ जमदग्नी पराशर गौतमी अत्री शांडिल्य विश्वामित्रा ऋषींनी करुणी मार्गाने घेतले देवदर्शन. श्री शंकराचार्य आदिनाथ गोरखनाथ मच्छिंद्रनाथ गहनीनाथ या सर्व नवनाथांनी योगमार्गाचे केले आचरण. तसे श्रीपाद सरस्वती श्रीपाद नरसिंह सरस्वती गणगापूर निवासी यांनी केले योगमार्गाचे आचरण. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव सावतामाळी नरहरी सोनार यांनी केले भक्तिमार्गाचे आचरण. करून घेतले ईश्वर दर्शन. स्वामींनी एकत असता निरूपण बाळाभाऊचे भरून आले लोचन. साहूबाई स्वामींनी करी आराधना. स्वामी वंदले साहूबाई अहोरात्र स्वयंपाक करून सर्वांना द्यावे भोजन. तुम्ही भोजन करून जातील ते आशीर्वाद देऊन. होशील तू नारायण विष्णूला प्रिय होऊन. तुळशी रामाचा सुपुत्र आत्माराम स्वामी आशीर्वादन. वेदांचा गेला अभ्यास पूर्ण करून वेदांचे करू लागला तो निरूपण. जेथे जाई तो तेथे चुकून स्वामी करीती त्याला मार्गदर्शन. आत्माराम वेदांत घेऊन गेला पंडित. आत्माराम राहिला तेथे स्वामीचे एकनिष्ठा शिष्य होऊन. नारायण जानकी रामाच्या स्वामीकडे स्वामींना गुरुस्थानी जामकर घेऊनी. फक्त दुधाचा आहार नाव पडले त्याचे दुधाहारी बुवा. होऊन गेला स्वामी निष्ठा ती माझी माळी करी पाठवेकरांच्या शेतीचे रक्षण.
पाटवेकर श्री स्वामीचा गजानन स्वामी भक्तवंदला येतो मी गजाननाला जाऊन शेतीचे करावे रक्षण करता शेतीचे रक्षण ती माझी गेला गाढ झोपून गाढवे गेली सारे शेतातील जोंधळा खाऊन स्वामींनी भक्तीनी माझीला उठवून वंदले जागा गाढवे शेतातून ते हाक लावून ती माझी गेला घाबरून पटवेकऱ्यांना वंदले स्वामी गजानन कसला ठेवता शेतात माडी राखणीस नाही समर्थ तो माडी शेती रक्षण करण्यास मळ्यातून गाढवे गेली जोंधळा खाऊन स्वामींनी वाणी ऐकून पटवेकर आला मोरगावी परतून ती माझी गेला सर्व सांगून पाटवेकराला आला स्वामीचा अनुभव वंदला स्वामी गेले हे खरे सांगून आता भरून द्यावे ती माझी नुकसान परंतु ती माझी भक्ताचा सहाय्याला स्वामी आले धावून पटवेकर आश्चर्यचकला मनोमन शेतीचे काहीच कसे झाले नाही नुकसान स्वामी आले खरेच माझ्या सायास तेथी माझीने जाणून स्वामीचे दर्शन घेऊन शेगावी जाऊन स्वामी बसले होते शुक्लाला घरी लोक करत होते त्यांना नमन नारायण आसाराजी हवालदार गेले मनी रागवून स्वामींची ती नग्न अवस्था पाहून स्वामींना गेला हवालदार उपशब्द बोलून स्वामींनी काढले त्याला वाढले झोडून झोडपून हुंडीवाला वंदला हवालदाराला जारे या क्षमा मागून हरीने काढले हवालदार म्हणाला नाही येणार क्षमा मागून अरे हवालदार येतोस तू मृत्यूला बोलवून हुंडीवाल्याचे वाक्य खरे गेले होऊन नाही येणार मला मृत्यू बोलवून वंदनार हवालदार खरोखर गेला हे विश्व सोडून संगमनेरच्या हरी जाखडी वंदला स्वामी मजजवळी धन आहे धन पण कोण करीन कन्यादान हरी जाखडी तू आहेस विद्वान तुझी इच्छा पुरी होईन स्वामी आशीर्वाद लागेल असेच हरी जाखड्याला रमला रामचंद्र निंबोकर हा वासुदेव बेंद्र बरोबर गेला मुकना नदीवर स्नानाला योग ज्ञान कोण देईल मजला निंबोकर मनोमनी वंदला तोच कपिल धारेश्वरी यांना योग्य दिदला योग्यने निंबोकराला एक नर्मदेला तांबडा गणपती देत षोडक्षरी मंत्र दिला स्वामी वंदले मी शेगावाचा निवासी स्वामी गेले निघून निंबोकराचे स्वामी षोडोपचार मंत्र काढला जपून पण स्वामी नाही आले ते दिसून तो धुमाडा घरी आला आनंदाला येते स्वामी पाहून स्वामी वंदले तांबडा खडा आहे श्री गणेश देईन तुला योग अभ्यास तंडीस खरोखर निंबोकर योग ज्ञानी झाला खास तुकाराम कोकाडेचे पुत्र होऊन जात स्वर्गीशी जेवून त्यांनी केले आराधना स्वामी वंदले तुकाराम होतील तुझला पुत्र दीर्घयुषी एक पुत्र ठेवावा मजपाशी कोकाट्याचे पुत्र झाले तीन गेला तो नवस विसरून थोरला पुत्र गेला रोगाने जखडून डॉक्टरांच्या औषधीने देईल गुण तेव्हा तुकारामाला नवसाची झाली आठवण त्याने नारायणाचा पुत्र केले स्वामीचे स्वाधीन रोगमुक्त झाला नारायणा शेगावी मठात राहू लागला आषाढी स्वामी आले पंढरपुराला वंदले पंढरी राया पाडले आजवर तुझा वचनाला आता आज्ञा करावी मजला बोलावून द्यावे तुम्हा भेटायला विठ्ठला पांडुरंगा ऋषी पंचमीला येती मी वैकुंठी तुझ्या भेटीला तोच अश्रू आले स्वामीच्या नयनाला स्वामीने नयनी अश्रू पाहून पाटील वंदले काही कमी पडलो का सेवेला हरी पाटला काही कमी नाही मजला हे मम नाही कळणार तुझला एक सांगतो काही मी पडणार नाही तुझला थोडेच मुक्काम राहिला आता शेगावा खरोखर आषाढानंतर श्रावण सरला सीनता आला स्वामीच्या तनमनाला श्री गणेश दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे गणेश मूर्तीला पंचमी दिन तो आला स्वामींनी प्राण रोखून रोधन करून योग मार्गाचे अनंतात देहू गेला विलीन साल होते
1832 साधारण सत्वर भाद्रपद शुक्ल पंचमी गुरुवार दिन स्वामींनी प्राण झाला पंचतत्वात विलीन. अंतिम मिरवणूक निघाली शेगावाला. रात्रभर भजन कीर्तन गजर झाला. प्रभावाती स्वामींनी देह ठेवला समाधीस्थला. मंत्राग्नीतून स्वामी देह अग्नीत समर्पित झाला. पण आत्मरूपाने स्वामी निवास करून आहेत शेगावाला. 19व्या अध्यायात अर्पण स्वामी सेवेला. अध्याय 19वा समाप्त.